हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे 6 इंग्लिशचं पहिली पोएम आहे. इथे पहिल्या युनिटमधली पहिली पोएम सॉंग्स ऑफ द हॅपीनेस. सॉंग्स म्हणजे काय? गाणी. कारण इथे 2 गाणी दिली आहेत म्हणून इथे सॉंग्स हा अनेकवचनी शब्द वापरलाय, नाही तर आपण सॉंग म्हटलं असतं. ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय की आनंदाची गाणी इथे या आपल्याला कवितेमधून बघायला मिळणार आहे. सो सगळ्यात पहिलं आहे वेन यू आर हॅपी. आता वेन हा काय आहे? प्रश्नवाचक म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना तुम्ही कधी आनंदी असता. तुम्हाला एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल कधी, तर तुम्ही वेन हा शब्द वापरू शकता. सो वेन यू आर हॅपी, तुम्ही कधी आनंदी असता. ते हे गाणं आपण आता गाणं म्हटलं की म्हणणं गरजेचं आहे. तर आपण एक गाणं म्हणूया. इथे एक मुलगा आणि मुलगी असं दोघांची वेगळी गाणी आहेत, पण याचे दोन्ही गाण्यांचं सार आहे की आनंदाचं गाणं. When you are happy, when you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. आता हे गाणं मी म्हटलंय, काही मुलांना याचा अर्थ कळाला नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते. हे बघा, वेन म्हणजे कधी, यू म्हणजे काय, यू हे काय आहे. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा तू काय करतोस, तू असं संबोधतो त्यावेळेस यू हा शब्द वापरतो. वेन यू आर हॅपी, आर हे यूच्या पुढे वापरणारं हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅपी म्हणजे आनंदी. तर विचारलं इथे वेन यू आर हॅपी, तू कधी आनंदी असतो. अँड यू नो इट, जेव्हा तुला ते माहिती असतं. नो म्हणजे काय? KNOW, नो. नोचा अर्थ आहे माहीत असणे. तुम्हाला असं वाटत असेल अरे NO नो पण आहे आणि KNOW नो पण आहे. तर जेव्हा तुला माहिती की तू आनंदी, तेव्हा काय करायचं आहे? क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळी. क्लॅप युअर हँड्स. हँड्स हे 2 हातांसाठी वापरले म्हणून अनेक वचनी शब्द आहे हँड्स. हँड म्हणजे एक वचन, हँड्स म्हणजे अनेक वचन. तर क्लॅप युअर हँड्स, टाळी वाजव. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. When you're happy and you know it and you really want to show it, when you're happy and you know it, clap your hands. म्हणजे जेव्हा तुला माहिती असतं की तू आनंदी आहे आणि तुला ते माहिती आहे आणि तुला ते काय करायचं? दाखवायचंय की शो करायचं. शो म्हणजे काय? दाखवणे. When you're happy and you know it, clap your hands. म्हणजे तुला दाखवायचं की तू आनंदी आहे आणि हे जगाला सांगायचंय तू आनंदी आहे, तर तू काय करायचं? टाळी वाजवायची. आता जी सेकंड पोएम, सिंग युअर वे होम, म्हणजे घरी जाताना. सिंग म्हणजे काय? गाणं गाणे. युअर म्हणजे तुझ्या, वे म्हणजे रस्ता, होम म्हणजे घर. म्हणजे तुझ्या रस्त्याने जेव्हा तू जाणार घरी तेव्हा गायचं गाणं. सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडोज अवे. स्माइल एव्हरी माइल फॉर वेर एव्हर यू रोम. इट विल ब्राइटन युअर रोड, इट विल लाइटन युअर लोड. इफ यू सिंग युअर वे होम. म्हणजे जेव्हा तू तुझ्या रस्त्याने घरी जाते गाणं गात, ॲट द क्लोज ऑफ द डे. क्लोज म्हणजे बंद होणे, म्हणजे दिवसाच्या मावळतीला, शेवटीला जेव्हा तू तुझ्या घरी जाते, सिंग युअर वे होम, तेव्हा तू गाणं गात जा. ड्राईव्ह द शॅडोज अवे. शॅडो म्हणजे काय? अंधार. म्हणजे तुझ्या मनातले जे निराशमय विचार ते सगळे बाजूला सार. ड्राईव्ह म्हणजे ॲक्च्युली आपण ड्रायव्हिंग कार, गाडी चालवणे अर्थाने आहे. तुझ्या मनातले विचार सगळे बाजूला सार, दूर करावे म्हणजे दूर कर. स्माइल एव्हरी माइल, प्रत्येक अंतरावर तू हास्य पेर, तुझ्या चेहऱ्यावर हास्य आण. फॉर वेर एव्हर यू रोम. रोम म्हणजे ROM चा अर्थ काय आहे? रोम म्हणजे फिरणे. तू जिथे तिथे फिरशील तिथे तिथे काय कर? तू तुझ्या चेहऱ्यावर हास्य ठेव. इट विल ब्राइटन युअर रोड, म्हणजे तुझा रस्ता सुद्धा उजळून निघेल. इट विल लाइटन युअर लोड. लोड म्हणजे काय? कुठलं ओझं घेतलंय का? तर मनावर जो ताण आहे तुझ्या तो हलका होईल. इफ यू सिंग युअर वे होम, जर तू घरी जाताना गाणं गायलंस तर तुझ्या मनावरचा ताण हलका होईल. आता इथे त्यांनी काय म्हटलंय? सिंग द फर्स्ट सॉन्ग अगेन युझिंग अदर ॲक्शन्स लाईक सिंग अ सॉन्ग. म्हणजे कसं माहिती का? When you're happy and you know it, sing a song. When you're happy and you know it, sing a song. When you're happy and you know it and you really want to show it, you are happy and you know it, sing a song. ठीक आहे? असंच आपल्याला डान्स अराउंड, जसं की when you're happy and you know it, dance around. When you're happy and you know it, dance around.
When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, dance around. पुढचे dance around म्हणजे आपल्या भोवती गोल फिरणे. Nod your head. Nod म्हणजे काय? मान हलवणे. म्हणजे माना हलवा. तुमची मान हलवा. Nod your head. तुमचं डोकं हलवा. मान नाही, डोकं हलवणे. नॉड म्हणजे हलवणे, डोकं. तुमचं डोकं हलवायचं. कसं बोलायचं गाणं? When you're happy and you know it, nod your head. When you're happy and you know it, nod your head. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, nod your head. आता in place of clap your hands च्या ऐवजी आपण सगळे सिंग सॉन्ग गाणं गा, डान्स अराउंड, गोल फिर, नाचत नाचत गोल फिर, नॉड युअर हेड म्हणजे डोकं हलव, हे सगळं आपण आता केलेलं आहे. सो प्रॅक्टिकली तुम्हाला हे कळाले कसं करायचं. तर इथे सिंग इंग्लिशमधले अर्थ बघा. सिंग युअर वे होम म्हणजे घरी जाताना गाणं गा. वेन यू आर गोईंग बॅक होम सिंग ऑन द वे बी हॅपी. घरी जाताना गाणं गा आणि आनंदी राहा. ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटीला. वेन युअर वर्क इज डन, जेव्हा तुमचं काम संपतं. ड्राईव्ह द शॅडोज अवे म्हणजे रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. डोक्यातनं सगळे वाईट विचार काढून टाकायचे. रोम म्हणजे वंडर किंवा ट्रॅव्हल. ब्राईटन युअर हे रोड म्हणजे हिअर इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चेअरफुल म्हणजे तुम्ही आनंदी व्हा, चेअरफुल, उत्साही व्हा. लाईटन युअर लोड म्हणजे इट मीन्स मेक युअर वरीज अँड प्रॉब्लेम्स स्मॉलर म्हणजे तुमची समस्या, अडचणी या छोट्या करायच्या. सो इन दिस वे वी हॅव लर्न दिस पोएम. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता आवडली असणार आहे. सो तुम्ही ही कविता म्हटलात का माझ्यासोबत की नाही, मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.